कोणी इच्छुक आहे का? तर आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय वाघमारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरकर या ठिकाणी श्री पांडुरंग कुलवार सर सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरकर यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ या कार्यक्रमाला उपस्थित निरोपमूर्ती पांडुरंग कुलवार सर व सौभाग्यवती, त्याचबरोबर या गावातील ज्या लोकांनी, या गावातल्या सर्व लोकांनी, समितीने आणि शिक्षक वर्गाने जो कार्यक्रम आयोजित केला त्या सर्व लोकांचं आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे कन्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी उपस्थित झालात। याचा अर्थ की आपल्या या कोकणवाड सरांच्या बाबत जी आपली प्रेरणा आहे, जे प्रेम आहे ते सर या काळाला आमच्या या शिक्षकांना थाप देणारे असे लोक पाहिजे। शेवटच्या वेळेला इतकं 33 वर्ष 35 वर्षे सेवा करून त्यांना शेवटच्या गावकऱ्यांना जर छान वाटलं, चाहे काही चुका होत असतात, माणूस असतो, काही चुका प्रत्येकाच्या काही लोकांच्या होत असतात, मात्र आज या वेळेला मी कुलवार सरांचा कार्यक्रम पाहायला आलोय कार्यक्रमाला, ते त्यांचे जे हे पत्र पाहिलं, आपण सर्वांना वाचावं त्यांचं कार्य जीवनामधलं काय आहे, कसल्या परिस्थितीमधून गेलेले आहोत आणि आपणही बरेचसे लोक अशा परिस्थितीमधून जात असतो आणि त्यांनी का प्रत्येकाला का 1000-2000 रुपये दिलेले नाहीत, मात्र त्यांचे मन जिंकले। कोकणवाड सरांनी या लोकांची मन जिंकली आणि म्हणूनच आज आपण सर्व या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला आलो। ते पाहिलं खरोखरच माझ्याकडे कोकणवाड सर आले आणि बाहेर तालुक्यात होते पहिलं आणि या ठिकाणी ज्यावेळेला खेरमलला आले ते सर्व वैभव करण्यामध्ये हे जे मुलांचं रूप पुढे बदललं त्याच्यामध्ये त्यांचाही थोडासा गावाला वाटा आहे, त्यांचे संस्कार आहेत आणि म्हणून आपल्या खेरमलची शाळा या ठिकाणी असं भव्य रूप दिसतं। माननीय काकडे सर आले होते एक वेळेस, त्यावेळेला त्यांनी आपले हे वृक्षारोपण करण्याच्या अगोदर 12 झाडं कमी होते म्हणून आपल्या शिक्षकांचं इन्क्रीमेंट रोखलं होतं आणि जेव्हा त्यांनी थोडं टोचलं त्यावेळेला हे सर्व झाडं लावल्यानंतर आज हे रूप तुम्हाला इथे बघा। उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी थंडगार सावली असते, हे जर 4 वर्षाच्या अगोदर जर बघला असता आपण तरी तर उन्हाळ्यामध्ये थांबू वाटलं नसतं, मात्र ह्या शिक्षकांनी आमच्या अहोरात्र या 4 वर्षामध्ये मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमध्ये आमचे कुलवार सरांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। कारण या ठिकाणी गावकरी जोडणं, आमचे माजी केंद्र प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि खरोखरच या गावकऱ्याच्या लोकांचं खूप मन परिवर्तन झालं। आज कालपासून आमचे उत्सुरे लोकांना विश्वास द्या, तुमचा मुलगा आज या वेळेला गुन्हेगार येत नाही ना, पुढच्या महिन्यामध्ये 1 महिन्यात पहा त्या मुलाचा गुन्हेगार येतो का नाही, असा विश्वास जर आपण दिला तर कस काय ते पालक विद्यार्थ्यांना घेऊन जात नाही। म्हणून मी शिक्षकांना विनंती करतोय आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या समोर एक आदर्श शिक्षक पांडुरंग कुलवार सर आहेत आणि त्यांनी जसं जसं घडवलं आणि आज जसं माणसांचं ह्या मन जिंकले तशा पद्धतीने आपल्याला भावी पिढीला शिक्षकासाठी काल पाहिलं तुम्ही GR निघाला, 1 महिन्याचा अवधी दिलेला आहे तुम्हाला। विद्यार्थ्याची गुणवत्ता 1 महिन्यात जर सुधारून दाखवला तर ठीक आहे, नाही गेलं तर इथून पुढे आपल्या सर्व्हिसला धोका आहे। लक्षात घ्या, आतापर्यंतचा जो काळ होता सर खरोखरच आपला काळ अतिशय चांगला गेलेला आहे, मात्र इथून पुढे RTचा नियम आणि कालचा निघालेला GRचा जर अभ्यास केला तुम्ही तर नोकऱ्या करणं खूप अवघड आहे। म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या एक सरांचा आदर्श आपण घेऊन इथून पुढे आपल्या विद्यार्थ्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि जसं आज मुलांचा सत्कार केला तसं हर एक परीक्षेमध्ये आपला मुलगा कसा पुढे जाईल, गुणवान होईल, कौशल्य निश्चित बनेल असे आत्मविश्वास पालकांना देऊन आपण
ज्ञानदानाचं काम करावं. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले पांडुरंग कोकुलवार सर यांच्या पहिलं जे कार्यक्रम झाला होता त्यावेळेला नव्हतो, मला वाईट वाटत होतं. सरांचा निरोप समारंभ होऊन गेला आणि मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो. मात्र आज मला योगायोग गावकऱ्याच्या मुळे आणि तुमच्या शिक्षकामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. सरांचं माझ्या या शिक्षण विभागामध्ये जे काय त्यांचं खूप काही काम केलेलं आहे त्यांनी मला पाहण्यात मिळालं आणि आपल्या पुढं ही माझी इच्छा जी होती ती आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पालकापर्यंत पोहोचती करायचं माझं काम होतं. मी त्यांना भावी आयुष्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाने जाऊ एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.